पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत विषारी दारूने घेतला 12 जणांचा बळी. मृतांमध्ये 2 सख्ख्या भावांचा समावेश. तर मृत्यूच्या घटनेनंतर आरोपी पोलिसांना शरण. हडपसरमध्ये देखील दोघांचा विषारी दारूने मृत्यू झाल्याची माहिती. पुणे विषारी दारू प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एंट्री. जप्त दारूची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी होणार. पुणे पिंपरी विषारी दारू मृत्यू प्रकरणात रोहित पवार ससूनच्या अधिकाऱ्यांवर संतापले. मृतांची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यानं रोहित पवारांचा संताप. भाजपच्या वाटेवर असलेले प्राजक्त तनपुरे सुप्रिया सुळेंच्या भेटीला. वायबी चव्हाण सेंटरमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये तासाभरापासून चर्चा सुरू. टेंडरवरून मंत्री भुजबळ आणि पार्थ पवारांमध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती. ठराविक ठेकेदाराला टेंडर देण्यावरून वाद झाल्याची चर्चा. आंदोलन मोडीत काढण्याची भाषा बंद करा. गोरगरीब मराठा समाजाच्या मतांवर तुम्ही सत्तेत बसलाय. जरांगेंनी सरकारला सुनावलं. सरकारनं मराठा आरक्षणाबाबत अनेक सकारात्मक निर्णय घेतले. जरांगेंची भेट घेऊन निर्णयाबाबत माहिती देणार. जरांगेंना उपोषणाची गरज भासणार नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला विश्वास. इंधन दरवाढ महागाई विरोधात नागपूर आणि नाशिकमध्ये काँग्रेसचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी. उष्णतेची लाट अधिक. सरासरीच्या केवळ 90% पावसाची शक्यता. विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात 43% पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. सोनं चांदीची दरवाढ सुरूच. सोनं प्रतितोळा 2000 तर चांदी 3000 महागली. सोनं जीएसटीसह पोहोचलं 1,59,700 रुपयांवर. देशातील विविध राज्यांमध्ये एनआयएचे छापे. शस्त्र तस्करी प्रकरणात एनआयएची कारवाई. महाराष्ट्रात 3 ठिकाणी छापे.